हमरापूरला आलो आपण. हमरापूरपर्यंत रस्ता एकदम मक्खन आहे. हा बघा रस्ता ह्या साईडने या, त्या साईडला बघा जरा खराब आहे रस्ता. ओके, हा हमरापूरच्या पुढे पहिलाच ब्रिज आहे. हो, पेन आलेला आहे. पेन शहरसाठी इथून लेफ्ट आहे. खराब रस्ता वाटतोय मला. नाही, ब्रिज चांगला आहे. अप्रॉच फक्त ब्रिजच्या अप्रॉचला बंप आहे. हा ब्रिज जरा 4 व्हीलरसाठी एकदम मस्त आहे. 2 व्हीलरसाठी जरा मध्ये मध्ये डुबडुब होणार. हा ब्रिज काय मस्त बांधला यार वरून एकदम. इथे ब्रिजचं काम चालू असल्यामुळे रस्ता एकदम खराब आहे. एका साईडने जा. अरे बाबा, एस टीवाल्या जा तरी. अरे एस टीच्या पुढे ट्रक आहे, नाही जाणार एस टीवाला. आपल्याला पण स्लोच जायला लागणार. वाव, रस्ता बनवला यार या लोकांनी भारी. बघा रस्त्याचं काम झालेलं आहे. आणि पुढे फेवर ब्लॉक म्हणजे एकदम खराब रस्ता. पाली निजामपूर खालापूरवरनं जे टोल भरून येतात ना त्यांच्यासाठी इथे बाहेर पडणार. इथे आत्तापर्यंतचा रस्ता तुम्ही बघितला, मला किती 2.5 तास पण नाही लागले. म्हणजे माझ्या इथून पनवेलला 6 वाजता होतो, अजून 8 नाही वाजते, 10 मिनटं. 2 तासाच्या आत मी मानगावला आलो आहे. म्हणजे रस्ता बघा किती मस्त होता. नमस्कार मंडळी, वाजले आहेत सकाळचे 6 आणि आपण आहोत पनवेलला. आणि आपण जाणार आहोत राजापूरपर्यंत जसं प्रॉमिस केलं होतं. राईड आपली 5:30 वाजता सुरू झाली होती. भाग पहिला इथून चालू करतोय मी. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, नमो पार्वती पते, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. आज तारीख आहे 1 सप्टेंबर 2024 आणि वाजले आहेत सकाळचे 6 वाजायला 2 मिनटं आहेत. आणि आता आपण पनवेलच्या ब्रिजवर आहोत. आणि उजाडला नाही अजून, काय माहीत 6 वाजायला आलं तरी उजाडलं नाही. मला वाटलं उजाडलं असेल म्हणून मी जरा लवकर निघालो. तर हा रस्ता काय एवढा ठीकच आहे पुढपर्यंत, एवढा काय खराब नाही. आता मला वाटतं अर्धा तास तर झाला रेकॉर्डिंगला, म्हणजे बॅटरी पुढे कुठेतरी संपणार आहे. तर जिथपर्यंत बॅटरी जाईल तिथपर्यंत आपण जाऊन मग एक छोटासा ब्रेक घेऊया. ए बाबा, काय काय कुठे साईडला जा. एका रस्त्याला खाली उतरायचं आहे का तुला? एका रस्त्याने नाही चालवत यार. अशी लोक असतात ना, म्हणून जरा भीती वाटते मला. त्या साईडनी तर त्या साईडनी चालव, या साईडनी तर ह्या साईडनी चालव ना येड्या. मला दिसत नाही समोरच्या लाईट्समुळे. फॉग आला आहे का? हां, अशा लाईट्स नसतील ना तर का मस्त क्लिअर विजन येतं. पण लाईट्स आल्या ना समोरून की दिसतच बंद होऊन जातं. हे बाबांनू चला रे फटाफट. हो, गेल्या सिरीजला तुम्ही भरपूर प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून आभार. म्हणजे बऱ्यापैकी यार लास्ट 10 दिवसात आपल्याला 35,000 व्ह्यूज आले पूर्ण 8 एपिसोड पकडून. मजा आली मला. आणि बायकर्स गँग जात आहे, बायकर्स गँग, त्यावर आपण पण जाऊया. आणि हे पनवेल पार झालेलं आहे. पनवेल पार होता होता तिथे एक स्पीड ब्रेकर नाही, रस्ता खराब आहे. अरे रस्ता एवढा जास्त खराब मला वाटला नव्हता. मी टाकला त्यातच, दिसत नाही मला काय. जय श्रीराम. श्री पंचमुखी हनुमान मंदिर. जय हनुमान. पंचमुखी हनुमान मंदिर होतं. तर मारुतींचे दर्शन झालेले आहेत आणि आपण निघालेलो आहेत. बघू शकता सकाळ
सकाळ आता होणारच आहे, म्हणजे थोडंसं उजाडलं, एवढं पण नाही. आता कॅमेरामध्ये किती दिसतंय ते मला माहीत नाही, गेल्या वेळी तर कॅमेरामध्ये जास्त दिसत नव्हतं. ISO जास्त ठेवल्यामुळे आता वायझर लावलेलं तर मला पण काय दिसत नव्हतं. एक खड्ड्यामध्ये तर मी गेलो डायरेक्ट, म्हणून जरा वायझर उघडलं आहे. आवाजमध्ये थोडासा इकड तिकडचा नॉईज असेल. अरे यार, तरी मॅनेज करून घ्या. ए ट्रकवाल्या, का ठेवलायस असं मध्ये? मस्तपैकी उजाडलेला आहे. सकाळ सकाळचे एकदम पहाट, म्हणजे पहाट नाही झाली ॲक्च्युली, 6:02 झालेत आणि रस्ता पूर्ण ओला आहे. पाऊस पडून गेला वाटतं इथे. पाऊस भेटला तर आपल्याला जाता नाही येणार यार बरोबर. हे ट्रकवाल्या, पाणी नको उडू रे. स्पीड ब्रेकर आहे का इथे? वाटत तर नाही, त्या साईडला आहे. दोन 2300 किलोमीटर झालेले आहेत बाईकचे. 2300. युनिकॉर्नचे 50,000 किलोमीटर पूर्ण झालेत ऑफिसला चालून चालून. या बाईकचे आताशी 2300 झालेत. होतील ह्या बाईकचे पण होतील लवकरच. काल जरा सर्व्हिस सेंटरला गेलो होतो. पुढचं जे टायर वगैरे आहे ना, टायरचं गार्ड आहे ना, ते जरा हलत होतं, टाक टाक टाक, त्यांनी आवाज खूप येत होता. ते गेलं आणि चेन लूप करून घेतली मस्त त्यांच्याकडनंच. 350 रुपयाचा फटका पडला, पण ठीक आहे, बरं वाटलं जरा. आणि हा फळपसे फाटा आलेला आहे. इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट, मग जरा युटर्न मारून मग लेफ्ट. तर राईट लेफ्ट घेतामध्ये हा ट्रकवाला कुठे जातोय? हे ट्रकवाल्या, सांग तरी कुठे जातोयस? ते सांगत पण नाही. जागा नाही, खड्डा आहे, नाही तर मी गेलो असतो. हे बाबा जा लवकर. अरे रे रे रे, फळपचे फाट्याची पण वाट लावून ठेवल्या लोकांनी. का असे रस्ते बनवतात लोक इथे पण? आणि हे फेवर ब्लॉक टाकलं यार. फेवर ब्लॉकचा मला एवढा राग येतो ना. गाडी गरम झाली एवढ्यातच आवाज करायला लागले डुबडुब डुबडुब करून. गोप्रो तू चालू आहेस ना रे? बंद झालास तर माझी वाट लागेल. फळपसे फाट्यावरनं आपण निघालेलो आहोत. वाजले आहे 6:04. रायगड 122, रायगड फोर्ट 122 आहे इथून. आणि ट्रकवाला का असा मध्ये येते माहीत नाही मला. हा रस्ता तर बनवला आहे कॉन्क्रीटचा, मला बम्प्स बघा किती आहे. ती गाडी बघा समोरची ढुब 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 होते. अरे अटकणार रे गाड्यावाल्या. जा 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 जा. नाही गेला यार, मी तरी गेलो असतो. झाले वांदे आता. पळसे फाटा, ओके पळसे फाटा आहे. पळसे गाव आहे. जोपर्यंत हे नाही काय बोलतात त्याला, उजेड नाही आहेत पूर्ण ना, तोपर्यंत वायझर ओपनच ठेवायला लागणार आहे मंडळी. थोडा वेळ वायझर ओपन ठेवूनच चालवतो आहे, कारण पुढचं दिसायला मला जरा आहे ना इश्यू होतं. रस्ता खराब. मग थोडा वेळ फक्त थोडा आवाज मिसमॅच येईल. मिसमॅच नाही येणार, बाहेरचा आवाज जास्त येईल थोडा, पण बाकी काय ठीक आहे. रस्ता तर तुम्हाला दिसेलच.
गोप्रो बंद झाला ना की मग मी थांबीन कुठेतरी. इथे बाबा स्पीड ब्रेकर आहेत का कुठे दिसत तर नाही. पाऊस नाही, जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत आपण पळून कुठपर्यंत जाऊ शकतो ते बघितलं पाहिजे. पाऊस एकदा आला की मग वांदे होणार. पुढे ढगाळ वातावरण तर वाटतंय मला. हा रस्ता तुम्ही बघितला जा किती मस्त आहे पेन येईपर्यंत. म्हणजे मध्ये फक्त त्या नदीवर जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या आसपास जरा रस्ता खराब आहे, बाकी तर मस्तच आहे. बंद करून दिसतं मला, पण नंतर जेव्हा स्पीड ब्रेकर येतात ना एकदम अर्जंटली तेव्हा दिसत नाही वायझर बंद केलं की. आणि वायझर बंद नाही केलं की मग पूर्ण धुकं जमा होतं. फॉग आला परत आतमध्ये जरासा. फॉग आला की मग काय दिसत नाही. हा बसवाला ST वाला बाहेर नको काढूस. रे 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 रे. धुकंच धुकं आहे सगळीकडे. गेल्या वेळी कॅमेरावर फॉग जमा झाला होता. काय दव आलेले कॅमेरावर गेल्या वेळी. मला वाटतं ह्यावेळी पण येणार, कारण भरपूर फॉग आहे ते. बंप होता नशीब गाडी स्लो होती. कॅमेरा ऑन तर केलेला आपण, आता ऑन आहे की नाही माहीत नाही. तर नसेल तर माझे वांदे, पूर्ण रेकॉर्डिंगचे वांदे होऊन जातील. टाटा आला कुठचा तरी. तो ट्रक काय स्पीडने येतोय. हा पाठी एक ट्रक आहे, एकदम स्पीडने येतोय तो. आणि इथे स्पीड ब्रेकर आहे. अरे बसवाला होता. तुला हा असा काय येतोय. वो बस वाला है, वो आ सकता है. का पानी उड़ता है. अरे रे रो 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 रो. चिंचवण. जा बा जा 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 लवकर जा. अरे वांदे गेले असते आता बाईकवाल्याने माझे. बाईकवाल्यामुळे आता मी ब्रेक मारला. पाऊस 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 नको 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 रे. पावसा नको येऊस प्लीज प्लीज प्लीज. जोरात आला. पावसा का आलास रे तू इथे. बसच्या पाठीत राहिला पाहिजे, कारण बसवाला ना एकदम झप 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 जातोय. आपण हे काढलं ना, जर वायझर वरती केलं तर आपल्याला पण रस्ता आपण पण जाऊ शकतो, पण नको. वायझर वरती गेल्यावर ना डोळ्यात काय ना काय जात असतं, मग मी तेवढं एवढा रिस्क नाही घेत. तिथे पाऊस पडलाय मजबूत. ढगांनू जावा रे, लांब जावा, माझ्याकडे येऊ नका. काळे काळे ढग दिसत आहेत मला वर.
पाऊस असला की वांदे होणार यार, ॲक्च्युअलमध्ये वांदे होणार पाऊस असला की. बसवाल्याने बंप केला म्हणजे काहीतरी असणार तिथे. पुढे पाऊस आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्याला पाऊस दिसतोय. जोरात आहे, जोरात आहे, जोरात आहे. जोरात आहे की नाही समजत नाही. चला निघा. पाटील पाटील चालू नव्हता. पाटील एवढं नाही, ठिपके पडत आहेत पण लांब लांब पडत आहेत. म्हणजे पुढे जर आपल्याला टपरी भेटली तर आपण थांबू शकतो, पण टपरी भेटली पाहिजे. अरे यार मेलो. ट्रक बंद केले होते ना रे या रोडला. कधीपासून बंद केले तुम्ही लोकांनी इथे? यार स्पीड ब्रेकर आहे आणि चढणार नाही ह्या रोडला. स्पीड सॉरी हेवी व्हेकल्स बंद करणार आहेत कधीपासून माहीत नाही. आतून तर झाले नाही आहेत बाबा. यांनी जागा दिली आपल्याला. थँक्यू व्हेरी मच मित्रा. कर्नाळ्यात आलं आपण. कर्नाळा पक्षी अभयारण्य. तिथे पाऊस होता पण इथे पाऊस नाही. नशीब तिथे थांबलो नाही परत. अरे रे 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 रे. कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये आपण आहोत सध्या. आणि इथे कॅमेराची लेन्स जरा पुसतोय आणि कॅमेरा जरासा ॲडजस्ट केला, जास्त नाही. कर्नाळ्यात पोचलो आपण. ॲक्सिडेंट प्रोन एरिया पुढे. हळू चालवा गाडी. ओके. त्यांनी सांगितलं वाव काय धुकं आहे तुम्हाला दिसलं पाहिजे. अरे मस्त फिरत होतं इकडून तिकडे जाते धुकं. गाडी खालच्या गिअरमध्ये ठेवा म्हणजे कंट्रोलमध्ये राहील. कर्नाळ्यामध्ये कधी आलात ना तर रस्ता एकदम सुसाड आहे, पण टर्न्स एवढे बेकार आहेत ना. गाडी आहे ना खालच्या गिअरवर ठेवा म्हणजे 1 2 3 4 म्हणजे ज्यांची 6 आहे त्यांनी 4वर. म्हणजे काय तुम्हाला गाडी कंट्रोल करता येईल. जर गाडी 5 किंवा 6वर असेल आणि ज्यांची 4 स्ट्रोक आहे किंवा 5 गिअरची आहे त्यांनी जरा 4-5मध्ये ठेवली तर इथे कंट्रोल करणं जरा भारी पडतं. त्यासाठी आपण जरा अरे 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 फसा. हां हळूहळू जाऊया. स्पीड ब्रेकर आहे का रे? नाही. असं वरती आलं मला वाटलं स्पीड ब्रेकर आहे. वा उजेड झालेला आहे आणि आपण कर्नाळा पक्षी अभयारण्य आहोत. जे पार गेला. पुढे वळणे आहे. गाडी सावकाश चालवा. स्पीड ब्रेकर. ओके. असं स्पीड ब्रेकर असं सांगितलं तुम्ही तर किती बरं वाटतं. पण सांगत जा. आजची गाडी काय स्पीडमध्ये आली यार. वा. स्पीड लिमिट 30. हे बाबा 30ची स्पीड लिमिट सांगितलं. जास्त पळवू नकोस. समजलं काय? वाव. एखादी टपरी पण नाही दिसली आपल्याला. रेकॉर्डिंग होतंय ना की बंद झालं काय समजलंच नाही मला. म्हणजे चालू तर असलं पाहिजे. 1 तासाची तर रेकॉर्डिंग होतेच कंटिन्यूस, पण आवाज नाही आला जरा पण. रस्ता बघा मस्त मक्खन. म्हणजे इथे तरी मक्खन आहे. पुढचा तुम्हाला माहिती पडेल. पाऊस पडला असेल ना तर माझे वांदे होणार, कारण पावसात खड्ड्यात पाणी जमा होतं आणि मग ते दिसतच नाही. खड्डे दिसत नाहीत. मायामध्ये तरी रस्ता एकदम सुसाट झालेला असला पाहिजे. मुख्यमंत्री साहेब येऊन गेले आहेत. त्यांचा काहीतरी असर असेल. काय बोलता?
बॅटरी तर फुल चार्ज करून टाकली होतं, एवढं संपली पाहिजे थोडं, आणि मला वाटतं 15 मिनिटांनी संपेल. अरे 15 मिनिटांनी नाही, बघू कुठे संपेल तिथे थांबूया आणि चेंज करूया. इथे पाणी का आहे? इथे पाऊस पडला वाटतं आत्ता जस्ट. अरे रे 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 बंप होता. एव्हरग्रीन नर्सरी, एव्हरग्रीन नर्सरीला आलो आपण. अरे बापरे, एस टी वाल्याने कसं थांबवलं. चला लाईटची गरज नाही आता, लाईट बंद करूया आपण. लाईट बंद केलेली आहे. फॉग लाईट का चालू ठेवली होती मला लक्षात नाही, भरपूर वेळ मी चालू ठेवलेली अशीच. वेलकम रेस्टॉरंट. कॅमेरा बंद आला तो बीप देतो, आणि बीप खूप एवढी मोठी आहे ना की लगेच ऐकायला आलीच पाहिजे आपल्याला. एवढा का पाऊस आहे इथे यार, एवढा का पाऊस पडून गेलाय, रस्ते अजून सुटले नाही. लेन्सवर किती पाणी आहे? लेन्स साफ करतोय. हां, लेन्स साफ केली आहे. लेन्सवर पाणी आलेलं नसलं पाहिजे. रस्ता काय एवढा ओलला मला समजत नाही. छन नाही मारायचं आम्हाला. गो ग्रीन. ओके, इथून पुढे रस्ता सुखा आहे, फक्त गाडी काढायला भेटली पाहिजे. याड लागल ग, याड लागल ग, तुझ्यात याड लागल ग. नाही काढणार तो. नहीं नहीं मैं नहीं जाऊंगा. वाह, अब आया ऊट पहाड़ के नीचे. इथे पाऊस नाही पडलाय पण पडू शकतो कधी पण. ट्रकवाला याला ओव्हरटेक केल्याशिवाय मी नाही नाही. वाव मस्त. तर मंडळी गणपतीसाठी गावी चाललात, रस्ता बघा एवढा मस्त सुसाट आहे. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया. रस्त्याला बम्स नाहीत, मस्त रस्ता बनवला. कुठपर्यंत आहे? त्या ब्रिज पर्यंत आहे. ती नदी आहे ना, त्या नदीच्या पेनच्या आधी जी ती नदी आहे ना, त्या नदीच्या ब्रिजपर्यंत चांगला रस्ता आहे. नदीच्या इथे जरा खराब आला. हा टोलच्या नंतर जरा रस्ता खराब आहे. त्यानंतर पुढे एकदम मस्त आहे. रे बाबा एका लेनमध्ये राहा. नहीं नहीं अभी नहीं, अभी करो इंतजार. नहीं नहीं अभी नहीं, मैं हूँ बेकरार. या टोलचं नाव अरे कालच वाचलं होतं मी, विसरलो. स्पीड ब्रेकर मला वाटलं मी त्या साईडने जाईन, पण त्या साईडने जायला भेटलंच नाही. पुढे मोठे मोठे ट्रक कुठे चालले आहेत? लवकर तुम्ही अरे यार, त्या ट्रकवाल्याने मी कशी मध्ये टाकली. कुछ नहीं कर सकेंगे जब तक वो नहीं जाता है. गया. स्पीड ब्रेकर आलेला आहे. हॉटेल वैष्णवी. आणि हा रस्ता ओके, ह्या साईडचा रस्ता मस्त आहे, त्या साईडचा रस्ता खराब आहे असं मी. त्या साईडच्या रस्त्याचं काम चालू होतं. या रस्त्या साईडच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं आहे. आणि रस्ता अरे बापरे बाबा, का रे
एका साईडला राहा रे, मधून चालवतोय. बघा हा रोड आहे ना, हा ब्रिज ह्या साईडनी चांगला आहे, त्या साईडला जरा खराब आहे. म्हणजे गाड्या तर आरामात आहे. बघा पुढची कार कशी मस्त जाते बघा. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत तरी प्रॉब्लेम नाही, पुढे पण प्रॉब्लेम नाही. दाखवतो तुम्हाला मी रस्ता. आता मी ऐकलं CM साहेब येऊन गेल्याच्या नंतर रस्त्याचं काम जोरात चालू केलं होतं परत. आणि ते कुठपर्यंत झालं आहे आता ते बघावं लागेल आपल्याला. नहीं नहीं अभी नहीं, अभी करो इंतजार. नहीं नहीं अभी नहीं, मैं हूँ बेकरार. नाही काढायला भेटेल काय वाटत आहे, वाटत आहे. नशीब नाही तर ट्रकच्या पाठी राहिलो ना की अजून आपला टाइम वेस्ट होऊन जातो. हो ट्रिप 0च नव्हती गेली मी, मला माहितीच नाही आपण किती वाजता कुठच्या किलोमीटरला चालू केलेली. ना 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 ना. आतापर्यंत रस्ता तरी एकदम सुसाट आहे मित्रांनो. हे का आलं कुठचं तरी हायवे किचन, कुठचं गाव आहे हे. CNG आहे बघा इथे, CNG आहे. हा CNG आहे, चालू असतो 24 तास. गर्दी पण नाही अजिबात, म्हणजे ह्या टायमाला तरी गर्दी नाही. गणपतीच्या टायमाला माहीत नाही. CNG दिसलेला आहे पहिला. कोणीतरी सांगितलं CNG पण कळवा. हा मला पहिला CNG दिसला आहे जितेला. ओके आपण जितेला आहोत आणि जितेला पहिला CNG एक पनवेलमध्ये पण आहे आणि कळंबोलीला पण आहे. त्यानंतर मला वाटतं इथे दिसलेला मला पहिलाच आहे, म्हणजे मला तरी दिसला म्हणून मी तुम्हाला दाखवला. महानगरचा होता जितेला. ना 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 ना. पासाओ न घबराओ, रुत हम मुलाकात की है. नहीं नहीं अभी नहीं, अभी करो इंतजार. स्पीड ब्रेकर आलेला आहे, गाडी सावकाश चालवा. ए बाबा जा 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 तू जा, नाहीतर मला जायला नाही भेटणार. गेला पाठी गेला. हा का साईडने असं चाललंय मित्रा, मधून नको चालूस. ना ना रा 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 रा. हा एक ब्रिज आहे आणि हा पण ब्रिज खराब आहे भरपूर. टीडी डीडी टीडी डीडी. किती आहे 100 मीटर वाटतं. हां 100 मीटर आहे. 100 मीटर रस्ता खराब आहे फक्त आत्तापर्यंतचा. जिथे दूरशेत, ओके दूरशेतला एक ब्रिज आहे छोटासा, दूरशेतचा बोर्ड आहे तिथे, आणि तो रस्ता थोडासा खराब आहे. म्हणजे 100 मीटरचा रस्ता आतापर्यंत आपल्याला खराब भेटला. आणि दोन्ही साईडच्या लेन्स चालू आहेत. आणि जर आपण आत्तापर्यंत डायव्हर्जन नाही भेटला तर पुढे डायव्हर्जनचं काम, म्हणजे डायव्हर्जन भेटायला सुरू होणार आहेत. पासाओ न घबराओ, स्पीड ब्रेकर आला रे. स्पीड ब्रेकर कशाला रे, तू येत असतो कशाला तू. बलवली आलाय आणि बलवलीच्या इथे एक स्पीड ब्रेकर आहे. बलवलीचा बोर्ड यायच्या आधी एक मोठा स्पीड ब्रेकर आहे. आता पुढे बलवलीच्या पुढे पण एक, हा बघा इथे पण एक स्पीड ब्रेकर आहे असं वाटतंय मला, गाड्या स्लो झाल्यात म्हणून.
अरे बाप रे, आज एवढ्या गाड्या कशा? बहुत गाड़ी है आज मार्केट में. अरे ट्रक वाले आहेत. ओके. आणि हा डायव्हर्जन सुरू झालेला आहे. इथे हा जास्त नाही, थोडंच डायव्हर्जन आहे. नाही डायव्हर्जन नाही यार, डायव्हर्जन आहेत नाही, सॉरी, स्पीड ब्रेकर आहे. ओके. आंबिवली आलं आणि स्पीड ब्रेकर लागला इथे एक. एवढा मोठा नाही, छोटाच आहे, पण सांभाळून या. वाव, का वातावरण झालं यार मस्त. तुम्हाला कॅमेरामध्ये एवढं सुंदर दिसतंय की नाही माहीत नाही मला, पण मला तर मजा येते खूप. एकदम जस्ट पाऊस पडून गेला आणि सगळीकडे हिरवं 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 वाटतंय. आणि पाऊस पडून गेल्यामुळे पुढच्या टायरनी जे पाणी उडतंय त्यांनी माझी पॅन्ट भिजते पुढची. हे बाबा. हां, 6:28 थोडं आणि कॅमेरा बंद झाला पाहिजे. वाव, पुढे काय दुखत दुखत. पाऊस नको येऊ, फक्त धुकं असतं झाले. पासाओ न घबराओ, रुत है मुलाकात की. नहीं अभी नहीं. पुढे पाऊस आहे का वाटत नाही. हमरापूरला आलो आपण. हमरापूरपर्यंत रस्ता एकदम मक्खन आहे. अरे दोघं पाणी उडत आहेत, दोघांच्या पुढे जायला लागेल मला, नाही तर मी ओला होऊन जाईन. हमरापूर जस्ट क्रॉस केलं आपण आणि इथे गाड्या पाणी उडत होते म्हणून जरा पळवली. एकदम सुसाट रस्ता आहे यार. वाजले 6:36 जस्ट आपण हमरापूर क्रॉस केलं आहे. फॉग जमला आहे कॅमेऱ्याच्या लेन्सवर, तर जरा धुरकट दिसणार. गेल्या वेळी पण सकाळी सकाळी निघालं धुरकटच दिसत होतं. काहीतरी केलं पाहिजे यार, त्याचं धुरकट का दिसतं मला समजत नाही. आता हा रस्ता असा कुठपर्यंत आहे काय माहिती यार. मी भरपूर ट्रक पुढे जायला दिले. हे किती 8 मिनटाचा ब्रेक घेतला बॅटरी चेंज करण्यासाठी आणि माझं पूर्ण गणित बिघडलं. रस्ता बघा किती मस्त एकदम. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी गणपतीसाठी गावी जाते. आज आहे 1 सप्टेंबर. रस्त्याचा अपडेट तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा. व्हिडिओ उद्या टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, पण माहीत नाही मला जमेल की नाही, कारण उद्या ऑफिस आहे. ऑफिसमध्ये एडिटिंग नाही करू शकत. CNG वाल्या गाड्या आहेत, CNG वाल्या. CNG आहे ना रे, हो, म्हणून एवढा स्लो चालला आहे. तर डिझेल असता किंवा पेट्रोल असता तर फुल स्पीडमध्ये गेला असता तो. अरे रे 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 रे. हमरापूरच्या पुढे फॉगच फॉग आहे. फॉग चालेल पण पाऊस नको एवढे, बस बाकी काय नाही. आता नागोठणे कोलाडपर्यंत मला वाटलं ही बॅटरी चालेल बहुतेक. बघितलं पाहिजे. बॅटरी यार 1 तासाच्या आधीच संपली यावेळी, काय माहीत. एक तासाच्या आधी बॅटरी संपलेली आहे.
हा बघा रस्ता ह्या साईडने या, त्या साईडला बघा जरा खराब आहे रस्ता. ओके, हा अमरापूरच्या पुढे पहिलाच ब्रिज आहे. हो, पेन आलेला आहे. पेन शहरसाठी इथून लेफ्ट आहे. पेनला आलो आहे आपण. पेनसाठी हा लेफ्ट मारून गेला की पेनला रस्ता, पेन अप्रोच रोड खूप खराब वाटतो आहे मला. हा रस्ता तरी चांगला दिसतो आहे. पुढे गेल्याच्या नंतर हा रस्ता पण खराब होणार आहे थोडासा. त्यानंतर वडखळ बायपास, तो एक ब्रिज आहे. तो ब्रिज पण बऱ्यापैकी आहे. ब्रिज बनवला, बायपास होतो आपण, पण रस्ता जरा खराब आहे. वा, पास ॲक्च्युली मी भिजत नाही, पाऊस नाही, पण हे जे गाडी पाणी उडवते ना त्यांनी भिजलो आहे पूर्ण, म्हणजे त्यांनी भिजायला होतं. अरे गाडीला अजून एक गिअर नाही, मी अजून एक गिअर टाकायचा प्रयत्न करत होतो. पास आओ न घबराओ, रुत हम मुलाकात की, हाँ नहीं नहीं अभी नहीं. ए बाबा थांब जरा, येऊ नकोस, येऊ नकोस, येऊ नकोस, मधी येऊ नकोस. ट्रकवाल्यांनो, हा आणि गणपतीसाठी हे ट्रक बंद केलेले आहेत. हा बघा, हा ब्रिज एकदम खराब आहे. आणि हे उलटे काय येत आहेत बाबा, उलटे येत आहेत. ओके, ह्या साईडला राईट साईडनी चालवा. राईट साईडला रस्ता चांगला आहे, लेफ्ट साईडला रस्ता एकदम खराब आहे. बघा, राईट साईडला रस्ता मस्त आहे, आपण तुम्ही आरामात जाऊ शकता, पण लेफ्ट साईडला बेकार आहे. पेनपर्यंत तरी काय प्रॉब्लेम नाही, रस्ता एकदम मस्त झालेला आहे. बघा, पेनच्या पुढे पण रस्ता मस्त आहे. नहीं नहीं अभी नहीं. कॅमेरावर पाणी उडालं आहे का? थांब जरा, स्पीड ब्रेकर आला. कॅमेरावरचं ते करा, कॅमेरा साफ करतो जरा. ओके, स्पीड ब्रेकर, रामवाडी क्रॉस, शिवशाही. शिवशाही या साईडला येऊ नकोस, त्या साईडनीच जा. गुड बॉय, शिवशाही. बापरे, हेवी व्हेकल्स राईट साईडनी का चालतात मला कळत नाही यार. लेफ्ट साईडनी चाला गपचूप यार. रस्ता सुखा असता तर किती मजा आली असती. रस्ता ओला आहे, वायझरवर पूर्ण चिखल आलाय. गोवा, अलिबाग, वडखळ सरळ, वाशी आणि वढव राईटला. स्पीड ब्रेकर, वाशी आणि वढवचं इथून राईट आहे. वा, रस्ता पुढे सुखा दिसतोय मला. क्या बात है, क्या बात है, भारी. कुठे आलो आपण? कांदळेपाडा, कांदळेपाड्याला, कांदळेपाडा. ओ ओ ओ, बम्प 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 होता, बम्प. रस्ता मस्त आहे, मध्ये मध्ये बम्प आहेत फक्त. हा रस्ता या लोकांनी बनवला आहे, पण त्याची क्वालिटी आहे ना एवढी भारी नाही. म्हणजे हाय, चांगला आहे रस्ता, आपल्याला गावी जाण्यासाठी एवढी काय अडचण येणार नाही, पण जी क्वालिटी आहे ना रस्त्याची, बम्प्स भरपूर आहेत. जर तुमच्या गाडीचे शॉकअप सर खराब झाले असतील तर तुम्हाला फरक पडेल. आता काय इथेही लोक शर्यत खेळत आहेत काय. मोठे ट्रक आहेत ना, आता आजूबाजून जाणार, पूर्ण जाम करून टाकणार यार. न घबराओ, रुत हम मुलाकात की. हा रस्ता बघा किती मस्त सुसाट आहे.
काय बम्प्स भरपूर आहे इथं. बंप इथे पण बंप आहे. बंप का लावले त्या लोकांनी एवढे काम आहेत रस्त्याला. आणि हा वडखळच्या बायपासचा ब्रिज आलेला आहे अलिबागला जाण्यासाठी. खालून दावे वडखळ आलेला आहे. वडखळ अलिबागला जाण्यासाठी खाली दावे असं बोर्ड आहे. JSW सरळ. अलिबाग वडखळ मुरुड हां मुरुड. अलिबागवरनं मुरुडला जायला खाली आहे. हा बघा हा ब्रिज आता जो समोर येतो ना तो जरा खराब आहे. बाकी काय वाटत नाही. तो गणपतीसाठी हे घेऊन चाललेले मकर घेऊन चाललेत गावी बाईकवर. मस्त गणपती बाप्पा मोरया. आणि हा ब्रिज आला इथे. खराब रस्ता वाटतोय मला. नाही ब्रिज चांगला आहे. अप्रॉच फक्त ब्रिजच्या अप्रॉचला बंप आहे. हा ब्रिज जरा 4 व्हीलरसाठी एकदम मस्त आहे. 2 व्हीलरसाठी जरा मध्ये मध्ये डुबडुब होणार. हा ब्रिज काय मस्त बांधला यार वरून एकदम. ओ रेती होती रेती. पाऊस नाही पडला पाहिजे फक्त आज. पासाओ न घबराओ रुत है मुलाकात की. नहीं नहीं अभी नहीं अभी करो इंतजार. नहीं नहीं अभी नहीं मैं हूँ बेक. ओ येण्यासाठीचा रस्ता खराब आहे यार भरपूर. जाण्यासाठीचा चांगला आहे. येण्यासाठीचा भरपूर खराब दिसतं. ओ हे काय केलं आहे. हा बघा हा ब्रिज जसा संपतो वडखळचा तेव्हा इथे रस्ता एकदम खराब आहे. आणि लगेच एकदम भारी रस्ता चालू होतो. आणि पुढे तो फक्त 100 मीटर आहे. गो स्लो बस. 100 मीटर नंतर परत डांबराचा रस्ता. आणि तो रस्ता कसा असेल ते माहीत नाही. रस्ता अप्रॉच जेव्हा होतो ना रस्ता चेंज होतो ना तर तिथे बंप किंवा काहीतरी असतं. पण इथे असं नव्हतं. ओके हा रस्ता आता जरा डांबराचा रस्ता आहे पण मस्त रस्ता आहे. म्हणजे दिसतोय तरी मस्त. पुढे परत JSW साठी राईट. गोव्यासाठी सरळ. सॉरी राईट नाही लेफ्ट. JSW साठी लेफ्ट इथून. आणि गोव्यासाठी एकदम सरळ. ओ ओ ओ ओ ओ रस्ता खराब आहे. ट्रक यायच्या आधी क्रॉस करा नाही तर ट्रकवाला येईल फटाफट. हे बघा हे जे रस्ते इंटरचेंज होतात ना तिथे फक्त खराब आहेत. नाही तर रस्ता एकदम मस्त बनला. हे रस्त्याची क्वालिटी एकदम खराब आहे. पण चला पहिला जसे रस्ते होते ना त्यापेक्षा तरी म्हणजे हाय ठीक आहे. बघा हा मध्ये पॅच का मारला आहे लोकांनी. कॉन्क्रीटच बनवायचं होतं नाही पॅच मारून ठेवलं. पुढे पाऊस दिसतो आहे. पावसा येऊ नकोस रे. हा बघे ते परत JSWचे जे एंट्री मारतात ट्रक्स तो रस्ता खराब आहे. आता पुढे मला वाटतं रस्ता एकदम सुसाटच असला पाहिजे. स्पीड ब्रेकर कालास. आज मी ट्रिप 0 नाही गेली होती म्हणून मला एवढा अंदाज येणार नाही किती आहे. किती किलोमीटर झालेत ते. टपरी उघडली होती यार मस्त. ओ टपरीच्या नादात खाली बघितलं ना खड्डा होता वाटतं छोटासा. ओके इथे ब्रिजचं काम चालू असल्यामुळे रस्ता एकदम खराब आहे. एका साईडने जा. अरे बाबा ST वाल्या जा तरी. अरे
एस टीच्या पुढे ट्रक आहे, नाही जाणार एस टीवाला, आपल्याला पण स्लोच जायला लागणार. नहीं नहीं अभी नहीं वो भी करो इंतजार. डायव्हर्जन आहे इथून छोटासा, एवढंच आहे. हा ब्रिजचं काम आहे ना तेवढंच आहे, पुढे रस्ता चांगला आहे. मधून जाऊ शकतो आपण, पण नाही, रिस्क नाही घ्यायची, आरामात जाऊया. आपल्याला काय एवढी घाई नाही. हे एस टीवाला थांब जरा, चिटकवू नकोस रे बाबा. बघा हा जो रस्ता आहे ना हा एवढाच आहे. गडबला, हां गडब आहे. गडबला एवढाच रस्ता खराब आहे, पुढे रस्ता जॉईंट होऊन जाईल चांगला. बंप इथे पण बंप. ओके, हा बघा पुढून रस्ता कॉन्क्रीट परत चालू होईल. रस्ता मस्त बनवला, फक्त ते मला वाटतं त्या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे तो रस्ता नाही. 6:50 झाले आहेत आणि आपण आता गडबला आलो आहे. आणि ह्या ट्रकवाल्याने एकदम एवढा मोठा हे केला आहे. ओके, त्याला ओव्हरटेक करण्यासाठी त्याच्या आधी आपल्याला ओव्हरटेक करायला लागेल. स्पीड का हे आहे करू शकतो आपण. जोशी वडेवाले आले. अरे इथे थोडा रस्ता खराब वाटतोय मधी. ओके कॉन्क्रीटच आहे, पण स्पीड ब्रेकर असल्यामुळे हा रस्ता, अरे बापरे हा रस्ता खराब आहे. लेफ्ट साईडनी चाला, लेफ्टला चांगला आहे आणि हा लगेच स्पीड ब्रेकर आहे. पेट्रोलच्या 3 दांड्या आहेत. पेट्रोल आपल्याला मला वाटतं कुठे भरायला लागेल माहीत नाही, बघूया. हा रस्ता मस्त बनला आहे, पण बम्प्स भरपूर आहेत. एस टी बघा कशी ढबढब होत गेली. अरे बापरे, त्यांनी काय केलं असं समजलंच नाही मला. हा ब्रिज आहे एक छोटासा, आणि ह्या ब्रिजच्या स्टार्टिंगला रस्ता, अरे बापरे बेकार होता. एस टीवाला आहे रे. रस्ता आहे चांगला आणि खराब दोन्ही मिक्स आहे. ह्या गाड्या जायला नाही देणार पुढे. वायझर खोली या जरा. नाही, वायझर खोलल्यावर भरपूर विंड येतो आत, खूप हवा येते. अरे रे रे रे, रस्ता खराब आहे, सगळ्यांना पुढे जायचं आहे. दगड लागला, कोणी उडवला दगड, खूप जोरात लागला. अरे रे रे रे, बेकार होता दगड. रस्ता खराब आहे, बम्प्स भरपूर होते यार. हो ठीक आहे. नाही वा, पुढे काय वाटतंय मस्त एकदम. मैं हूँ बेकरार. बम्प्स बघा किती, तो ट्रकवाला बघा असा ढबढब करत चाललाय. कॉन्क्रीटचा रस्ता बनवला आहे, पण अनइवन आहे, प्लेन नाही, त्यामुळे ढबढब होतं सगळीकडे. श्री गणेश हॉटेल, साळिंदे आले. साळिंदे, कासू आलं. कासूपर्यंत तर एक नंबर रस्ता होता. अरे यार काय करू. जा बाबा, जा. येडा साला. देतो फुकटचा काम आहे, त्याला जायचं तेव्हाच जाणार तो, तुझ्यासाठी थोडी हे करणार आहे.
पास आओ न घबराओ रुत है मुलाकात की। हाँ, कासूपर्यंत रस्ता एकदम ढासू होता, कासूचा रस्ता ढासू। कावळ्या मधी नको येऊ। इथून ट्रकवाले बाहेर काढतात म्हणून हॉर्न दिला। अरे हा ट्रकवाला खूप माती घेऊन, अरे बापरे। हो का, इथून रस्ता खराब होत आहे। स्पीड ब्रेकर आहे का? नाही, स्पीड ब्रेकर तर नाही, पण रस्ता खराब आहे। इथून सिंगल रोड झाला इथून, मला वाटतं जास्त। हो वाव, रस्ता बनवला यार या लोकांनी भारी बघा, रस्त्याचं काम झालेलं आहे। आणि पुढे फेवर ब्लॉक म्हणजे एकदम खराब रस्ता। ओके, अप्रोच रोड इथे बनवला आहे मस्त भारी। त्या साईडचा फेवर ब्लॉकच आहे, ह्या साईडचा चांगला केला आहे। ब्रिज आला ओके, ब्रिजचा रस्ता पण भारी आहे। तिकडून मुंबईला जाण्यासाठी त्या साईडला ब्रिज आहे, गोव्याला जाण्यासाठी ह्या साईडचा ब्रिज आहे। अप्रोच रोड वाव मस्त, आत्ताच बनवलं असं वाटतंय रात्री। मी येणार म्हणून रात्री बनवलं का लोकांनी? एकेरी मार्ग आहे एवढा म्हणून तर स्पीड ब्रेकर। फक्त जाण्यासाठी या लोकांनी रोड बनवला बघा, किती शहाणे लोक आहेत। कोकणात जाणारी माणसं, गेल्या वेळी मी इथे थांबलो होतो, बॅटरी चेंज इथे थांबलो होतो वाटतं। या ट्रक उभे आहेत ना त्याच्या पाठी बॅटरी चेंज करायला, गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल। पास आओ न घबराओ, इथे बॅटरी संपली होती आणि इथे स्पीड ब्रेकर। ग्रुप ग्रामपंचायत आमटेम, ओके आमटेमला ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे रस्ता जर असा खराब आहे, बाकी काय नाही। ट्रकवाला येतोय तर ट्रकवाला यायच्या आधी आपल्याला ह्या ट्रकवाल्याला ओव्हरटेक करायला लागेल। फेवर ब्लॉक, अरे बाबा फेवर ब्लॉक। ह्या फेवर ब्लॉकचा रस्ता मला जरा पण नाही आवडत, खूप राग येतो या रस्त्याचा। आमटेमला फेवर ब्लॉकचा रस्ता आहे, खूप अनिवन असतो। एखादा पण खड्डा पडला ना ढपकरण होणार। समोरच्या गाड्या नाही दिसत आहेत, अच्छा ओके, पुढे डायव्हर्जन आहे। आमटेमला थोडासा फेवर ब्लॉकचा रस्ता जरासा खराब आहे बस, बाकी काय नाही। नंतर परत आपला 4 लेन चालू, एक नंबर। ह्याला कुठून ओव्हरटेक करू? हां, हा बघा रस्ता किती भारी आहे। पास आओ न घबराओ रुत है मुला। अरे रस्ता भारी आहे, कॉन्क्रीटचा पण ढबढब आहेत। चला, रस्ते खड्डे बुजवण्याचं काम इथे तरी केलं होतं कोकणात जाणाऱ्यांसाठी। येणाऱ्यांसाठी रस्ता तहाच होता, पण तर बऱ्यापैकी बनवलं म्हणजे काम केलं आहे। मुख्यमंत्री येऊन गेल्याच्या नंतर काम एकदम भारी झालं। हा रस्ता वाटतो तुम्हाला कॉन्क्रीटचा, पण हा रस्ता ना खूप अनइवन आहे, ढबढब होतं इथे। म्हणजे काम एकदम म्हणजे केलं आहे। चला बरं आहे, आपल्याला जायसाठी हाय रस्ता चांगला तरी थोडाफार, पण खूप वरखाली आहे, ढबढब होतं इथे। म्हणजे गाडी खूप हे बघा बाउन्स होते। आता मी कॅमेराच्या गायरोमुळे स्टेबिलायझेशनमुळे तुम्हाला कळणार नाही, तर पुढे कोणती गाडी असती ना तर कळाली असते, समजलं असतं तुम्हाला की किती ढबढब बेकार रस्ता। पास
पास आओ न घबराओ, रुत है मुलाकात की, हाँ नहीं नहीं अभी नहीं, अभी करो इंतजार, नहीं नहीं अभी नहीं, मैं हूँ बेकरार। ना 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 ना। पाली मानगाववरून तुम्हाला टोल देऊन यायचं आहे की तुम्हाला इकडून यायचं आहे, तर तुम्हीच विचार करा। आता इथपर्यंत जरी एवढा रस्ता मस्त आहे, आता पालीपर्यंत बघूया कसं आहे। म्हणजे पालीचा जो एक्झिट येतो नागोठणेला, तिथपर्यंत रस्ता कसा आहे ते बघूया। ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ रस्ता खराब, फेवर ब्लॉकचा रस्ता आणि वन साईड आहे वाटतं फक्त। गो स्लो बोला, गो स्लो। जेव्हा रस्त्याचं काम चालू आहे, पुढे ब्रिज बनणार आहे, त्या ब्रिजमुळे इकडचा अप्रोच, इकडचा रस्त्याचं काम केलं नाही लोकांनी। खड्डा नको येऊ रे पुढच्या गाडी। समृद्धी गाडीचं नाव। ठीक आहे यार, म्हणजे खड्डे नव्हते। ठीक आहे अप्रोच रोड आहे, हा रस्ता आहे, चांगला आहे। वडखळची हद्द समाप्त झालेली आहे। गणपतीला गावी चालले मंडळी। घबराओ, अरे रे 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 100 मीटरवर डायव्हर्जन त्याच्या आधी हे का टाकले तुम्ही? चला एवढाच, थोडा मला वाटतं 500 मीटरचा रस्ता जरासा वन वे आणि खराब होता, तेवढ्यातच माझी गाडी झाली गरम। पुढे रस्ता मस्त दिसतोय, कॉन्क्रीटचा रस्ता आहे, पण हे आहे 7 वाजल्यात मित्रांनो। 1.5 तास झाला आपल्याला। पेट्रोलचा ब्रेक नाही घेतला, फक्त एक कॅमेरा बॅटरी चेंज करायसाठी ब्रेक घेतला होता आपण 8 मिनिटाचा। आणि रस्ता बघा किती मस्त आहे, म्हणजे आत्तापर्यंत तरी एवढा भारी रस्ता आहे ना। फक्त गडब आमटेम ला थोडासा, म्हणजे आता जो पाटी रस्ता गेला तो बस थोडासा हे आहे, जास्त हे नाही। काही 100-500 मीटर एवढाच। खराब पण नव्हता रस्ता, खड्डे नव्हते रस्त्याला, वन साईड होता रस्त्याला, खड्डे नव्हते। मस्त रस्ता बनवला इथपर्यंत तरी। पुढे बघूया आता आपण। न घबराओ, अरे ट्रकवाल्या का असा येतोयस तू? क्रॉस करू का? ना, याची स्पीड पण तेवढीच आहे। नाही 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 नहीं, क्रॉस नहीं, वेट करो। ओके, अब करो। सकाळचं किती मस्त वाटतंय बाईक चालवायला। इथे जरा पॅच वरती आहे रस्ता, अप्रोच थोडा अंडरपास आहे वाटतं किंवा ब्रिज आहे, त्यामुळे इथे रस्ता जरासा खराब आहे। बस 50 मीटरचा रस्ता खराब होता इथे। आजूबाजूला का मस्त ग्रीनरी यार, पावसानंतर कोकण आहे ना एकदम स्वर्ग होऊन जातं। दिवाळीच्या आधी जर सुट्टी भेटली ना, मस्त कोस्टल राईड करायची यावेळी परत एकदा। दिवाळीला भेटेल, पण दिवाळीला फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायचा आहे, म्हणून माहीत नाही, बघू मध्ये तर 3-4 दिवस नाही लागणार आपल्याला, 2-3 दिवस
3 दिवस पाहिजे कमीत कमी कोस्टल पूर्ण करायला. सगळ्या फेऱ्या जितक्या फेऱ्या आहेत ना, जिथून बाईक टाकून पुढे घेऊन जाता येतात त्या सगळ्या फेऱ्या करायच्या. कामत गोविंदा रेस्टॉरंट प्युअर व्हेज. डायव्हर्जन आलेलं आहे इथे, पुढे काम चालू आहे रस्त्याचं म्हणून डायव्हर्जन दिलं आहे. आणि डायव्हर्जनचा रस्ता बंप होता फक्त. पुढे काय, पुढे पण बंपच आहे. हा एवढासा पॅच आहे आणि पुढे रस्ता चांगला एकदम भारी, म्हणजे खराब नाही, खड्डे नाहीत. हो का, इथे खड्डे आहेत पण साईडनी गाडी चालवली कार आता आरामात नाही घेत. म्हणजे साईडनी भरपूर जागा होती कार जायला. आम्हाला वाटतं ब्रिज बनवत आहे, त्या ब्रिज बनवायचं काम चालू आहे त्यामुळे साईडनी जायला रस्ता दिला आहे. ओके, इथून 4 लेन परत चालू, 4 लेनच होता. त्या साईडचा रस्ता जरा भारी वाटतोय ना, सेमच आहे. तिथे कॉन्क्रीट पुढे 1 साईड आहे. ओके, कॉन्क्रीटीकरण नाही गेलं, रस्ता ठीक आहे, एवढा खराब नाही का. अरे बापरे, इथे जो रस्ता पॅच आहे बघा, ह्या साईडनी, त्या साईडला खराब आहे रस्ता बघा, खड्डे आहेत. ह्या साईडनी निघाल तरच. तर मला पुढचा रस्ता दिसला पाहिजे तर. अरे एस टीवाला आला, एस टीवाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महाडवरून आले, महाडवरून किती वाजता निघाली असेल. ब्रिजचं काम चालू असल्यामुळे इथे रस्ता थोडे खड्डे होते पाठी, 2-4. फेवर ब्लॉकचा रस्ता आहे, वृंदावन हॉल, रमाईनगरचा अप्रोच रोड जरा खराब होता. आणि ते फेवर ब्लॉकचा रस्ता बनवल्यामुळे थोडंसं इश्यू आहे, पण 4 व्हीलरसाठी ठीक आहे. खड्डा नव्हता. ओके, आता इथून डायव्हर्जन आहे, सिंगल लेन आहे, पण जो रस्ता दिसतोय पुढे तो जरा भारी वाटतो आणि पुढे परत डायव्हर्जन आहे. ओके, मग तो डायव्हर्जन खराब असणार. येणाऱ्यांसाठी इथून, जाणाऱ्यांसाठी इथून. ओके, नो प्रॉब्लेम. गाडी गरम झाली. ओ किती आहे. नागोठण्याला आलो आपण. आणि नागोठण्यापर्यंतचा रस्ता बघितलात तुम्ही, दुसरीकडून कुठून जाण्याची गरज नाही, एवढा भारी रस्ता होता. फक्त थोडा मध्ये हे बघा, 2 डबल स्पीड ब्रेकर आहेत, ते थोडे फक्त हे करा बस, स्पीड ब्रेकर बघून चालवा, बाकी काय नाही. पुढे एवढे ट्रॅफिक का झाले. नाही, ट्रॅफिक नाही झाले, साईडला गाड्या लागल्यात, त्या मला वाटतं ट्रॅफिक झालं. ताई तुम्ही जात नसाल तर मी जातो. ट्रकवाल्या असा का आलास मधी. हो, गेल्या वेळी या टपरीवर थांबलेलो रात्रीचं मी. रिटर्न येत होतो ना तेव्हा ह्या टपरीवर थांबलेलो. मला वाटतं 2 तास काहीतरी त्या टपरीवर मी टाईमपास केला होता. तर 1 साईड चालू आहे, 1 साईड बंद आहे. सायकल घेऊन गावाला मुलांची मजा आहे. हे ब्रिजचं काम चालू असल्यामुळे बघा इथे खड्डा आहे. लेफ्ट साईडला कारसाठी खड्डा होता, ह्यानी स्लो केली होती. बाईकसाठी काय नाही. राईट साईडला अरे रे 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 नागोठण्यावरनं रोह्याला जायसाठी इथून रस्ता आहे. अलिबागला पण जाऊ शकता तुम्ही. आणि हा फेवर ब्लॉक परत सुरू. हा छोटा पॅच आहे, जास्त मोठा नाही पण पॅच आहे. हे फेवर ब्लॉक नाही टाकले पाहिजे, हे खूप खराब आहे. ते बघा अनइवन होऊन जातं, एकदम ढबढब होतं. कारसाठी काय फरक नाही, पण 2 व्हीलरसाठी जरा प्रॉब्लेमच आहे. 2 व्हीलर खूप हे ढाप होते. कार जाते आरामात. बघा समोरची कार बघा कशी जाते, दिसत असेल तुम्हाला.
स्पीड ब्रेकर का टाकले आहेत. इथून जरा सांभाळून या, रस्ता बघा जरा खराब आहे. डायव्हर्जन 100 मीटरवर, पण त्याच्या आधी रस्ता जरा खराब आहे. पुढे गाडी आहे का? डायव्हर्जन आहे, थांबू का? थांबूया चला. डायव्हर्जन आहे 100 मीटरवर, कशाला ओव्हरटेक न दिसताना करायला जायचे. डायव्हर्जन आलं का नाही अजून? डायव्हर्जन आलं आणि रस्ता एकदम भारी. परत एकदा हॉटेल वैभव, हॉटेल गुलमोहर. नगब रस्ता आणि एकदम परत सुसाट चालू झालाय नागोठण्यानंतर. जाऊ शकतो आपण आरामात. न घबराओ रुत है मुलाकात की. ओ मीटिंग चालू आहे रस्त्याच्या मध्ये. पाटणसई आले, पाटणसई आणि रस्त्याच्या मध्ये मीटिंग चालू होती. डोंगरावर ढग का आले, वा का मस्त वाटतंय. PUC नको आहे आम्हाला. PUC पेट्रोलच्या दांड्यांकडे लक्ष ठेवलं पाहिजे, नंतर वांदे होतील आपले. बघा पालीपासून जो बाहेर येतो नागोठण्याच्या पुढे, तो इथून येतो. हा रस्ता दिसतोय ना, हा तो पालीपासून बाहेर येतो. जर तुम्हाला इथून यायचं असेल टोल भरून, त्यापेक्षा हा रस्ता एवढा मस्त होता. आता पुढचा रस्ता पण बघा, जो मानगावला बाहेर पडतो. इथून निजामपूर मग मानगावला तिथून बाहेर येतो. तर तुम्हाला पुढचा रस्ता दाखवतो कसा आहे. हो, दाखवायच्या आधीच खराब आला लगेच. इथून बाहेर आलात तुम्ही, काय भरपूर लोक इथून बाहेर येतात. इथून बाहेर आलं तर खराबच आहे. बघा एवढाच अप्रॉच रोड खराब आहे फक्त. हा ब्रिजवर काम चालू आहे, ही रेती जमा झाले वाटतं, एवढंच खराब आहे. पुढे बघा मस्त एकदम मक्खन रोड, आणि तो रस्ता निघतो मानगावला. आता मी तुम्हाला इकडून मानगावचं दाखवतो, मानगावपर्यंत कसा रस्ता आहे. तुम्ही आणि तुम्हीच ठरवा तुम्हाला कुठून यायचं. 4 व्हीलरसाठी इथपर्यंत तरी रस्ता एकदम भारी होता, काहीच प्रॉब्लेम नाही. पेट्रोलचं इंडिकेशन एवढा लवकर का आलं रे? पासाओ न घबराओ रुत है मुलाकात की. पेट्रोल किती जाईल अजून बघितले, रेंज बघितली पाहिजे किती आहे. मानगावपर्यंत जाईल का ट्रिप टू 30 ॲव्हरेज 100ची आहे. 100ची रेंज दाखवते. चला 100ची म्हणजे 50ला तर भरलं पाहिजे. मानगावच्या पुढे भरू शकतो आपण. वाव, कोरोला अल्टिस कोरोलावाल्या का एवढा स्लो चाललाय? इनोवा क्रिस्टा. जाऊ शकत होतो आपण गॅपमधून, पण आपल्याला नाही जायचं आहे, रिस्क घ्यायची. हॉटेल नवरत्न, आणि इथे धुकंच धुकं, पूर्ण धुकं इथे. मला म्हणजे मला नाही असं पुढचं काय दिसत नाही. आपल्याला जितकं कॅमेरामधून दिसतं तितकंच, त्या पुढे एवढं काय दिसणार नाही. मस्त धुकं आहे यार, मस्त वाटतं इथे. ट्रकवाला खूप स्लो आहे आणि हा ट्रकवाला फास्ट आहे. आधी थांबलो तर आपल्याला जायला नाही भेटणार. नागोठणे गेला, आता आपल्याला पहिला कोलाड लागेल. कोलाडला थोडासा रस्ता खराब आहे बस. शिंदे साहेब येऊन गेल्याच्या नंतर वा काम चालू केलं यार, मस्त काम झालंय.
ते इथपर्यंत जरी रस्ता एकदम नागोटने क्रॉस केला आपण, रस्ता एकदम भारी केला. पासाओ ना घबराओ रुत है मुलाकात की, हाँ नहीं नहीं अभी नहीं, अभी करो इंतजार, नहीं नहीं अभी नहीं, मैं हूँ. जोशी वडेवाले परत आले. जोशी वडेवाले आलेले आहेत. स्पीडमध्ये आला तर इथे हळू आ, कारण इथे एकेरी रोड आहे. एवढासा थोडा एकेरी रोड आहे आणि रस्ता म्हणजे ठीक आहे, रस्ता खराब नाही, फक्त एकेरी रोड आहे थोडासा. अरे बाप रे, गोरेगाव बोरिवली एस टीवाला कसा आला एकदम झाप करून. पासाओ न घबराओ रुत है मुलाकात की. हे पेट्रोलचं इंडिकेशन दाखवतं ना, मला टेन्शन येतं. गेल्या वेळी पेट्रोलचं इंडिकेशन नंतर मी कमीत कमी 50-60 किलोमीटर चालवेल, नंतर माझी म्हणजे असं धक्का व्हायला लागलं की अरे आता पेट्रोल नाही भेटलं, धक्का मारायला लागतं की. आणि रात्र झाली होती, लोणेरेला पोचलो आणि पहिला पेट्रोल भरलं आणि पाऊस पडत होता बेकार. लोणेरेला नाही, लोणेरेच्या आधी आधी एक पेट्रोल पंप भेटला मला, क्रॉस करून जायचं होतं, पण बोलो पहिला भरूया पेट्रोल. अरे यार 2 ट्रकवाले पप्पी घेणार आहेत. नहीं नहीं अभी करो इंतजार, नहीं नहीं अभी नहीं रहूं बेकरार. ट्रकवाले पप्पी घ्यायच्या आधी अरे रे रे, ओ रस्ता नवीन बनवला आहे. काय रस्त्याचा सीन, वाव. रस्ता बनवला, आत्ताच बनवला असं वाटतं मस्तपैकी नवीन. त्या साईडला रस्त्याचं काम चालू आहे, या साईडला रस्ता लोकांनी बनवलेला आहे, त्या साईडला कॉन्क्रिटीकरण चालू आहे. या साईडचा वन साईड रस्ता चालू ठेवला आहे. त्या साईडचा रस्ता झाला आहे मला वाटतं 1-2 दिवस. नाही, जोपर्यंत असा रस्ता बनवत नाही तोपर्यंत खुलू नाही शकत. ॲप्रोच रोड बनवायला लागणार त्यांना. त्या साईडचा रस्ता झाला होता बऱ्यापैकी. अरे यार, वन साईड असल्यामुळे ट्रॅफिक आहे पुढे. बाईक वाला आला कसा मधून, हा पण आला मधून. अरे यार, ट्रकच ट्रक आहे टर्नला. ओके, ओमनीवाला आल्याच्या नंतर आपण थोडंसं पुढे जाऊ शकतो. ओके, नशीब दोन्ही ट्रकला एकत्र करायला भेटलं, ओव्हरटेक नाही तर झाले असते. अरे बापरे, पुढे ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. हे हेवी ट्रक बंद केले आहेत गणपतीसाठी. म्हणजे मला वाटतं 2-3 दिवसांनी हेवी ट्रक बंद होऊन जातील आणि पुढे 100 मीटरवर डायव्हर्जन. ओके, पुढे परत 4 लेन चालू आहे. हा रस्ता 1 वे गेला आहे, पण रस्ता चांगला आहे, खड्डे नव्हते. गणपतीसाठी हेवी ट्रक्स पूर्णपणे बॅन केले आहेत. म्हणजे हेवी ट्रक्स, हेवी गाड्या इथून जाणार, म्हणजे ट्रक्स येणार नाही इथून. त्यामुळे पण आपल्याला मजबूत फायदा होणार आहे. म्हणजे ट्रॅफिक जितकं लागतं गणपतीला तितकं लागणार नाही. रस्ता पण मस्त झाला आहे, त्यामुळे आपल्याला रस्त्याचा पण काय इश्यू नाही एवढा. ओके, रस्त्याच्यामध्ये खड्डे होते ते पण बुजवले. ओके, इथे काय रस्त्याचं काम करत आहेत.
ट्रकवाला इकडे येतो ते नंतर लास्ट मुमेंटला बघितलं वाटतं मला. हा बघा इथे वन वे आहे, रस्ता चांगला आहे. ते खड्डा आहे का? नाही, खड्डा नाही. थोडा खडबडीत होता, खड्डा नव्हता. आणि हा ब्रिज आलेला आहे. ब्रिजच्या आधी थोडासा खड्डा होता, मला दिसला नाही, मी जराशी उडवली. तुम्ही जरा सांभाळून या. या ब्रिजच्या इथे जरासा खड्डा होता. हा का असा मधून चालवतोय? बाबा मित्रा जरा साईडनी चालव, साईडनी. मधी काय आहेस? ओके, इथून रस्ता मला वाटतं जरासा ओके खराब नाही, फक्त कॉन्क्रीटवरनं इथं खराब होता. या लोकांनी इथं पॅच मारला आहे मस्तपैकी. ओके मंडळी, आज तारीख आहे 1 सप्टेंबर. म्हणजे आज आहे संडे. आणि रस्ता बघा तुम्ही किती मस्त आहे. इथे थोडासा बघा पॅच आहे खराब, एवढं पण काय खराब नव्हतं. गाड्या जात आहेत मस्त. पासाओ न घबराओ, रुत है मुलाकात की. हाँ नहीं अभी नहीं, अभी करो इंतजार. तो गाडीवाला एवढा बाहेर का आला यार? अरे तिकडून जा, एवढा बाहेर. ती एवढी जागा होती, तिकडे जा ना. पासाओ न घबराओ, कॉशन, वर्क इन प्रोग्रेस. कुठे दिसत तर नाही एवढा लांब. वर्क इन प्रोग्रेस लिहिलं होतं पण मला दिसत नाही. असे अप्रोच रोड असते ना की जरा भीती वाटते. इथून मग हा पेट्रोल पंप वगैरे असला ना, मधूनच धुक धुक करणं गाड्या येतात. ओके, इथून मला वाटतं वन वे आहे थोडासा. आणि इथे रस्ता खराब दिसतोय, खराब आहे. ओके, राईट साईडनी चालवा गाडी. राईट साईडला खराब नाही, लेफ्ट साईडला खराब आहे रस्ता एकदम. ब्रिजमुळे. ओके, त्या ब्रिजचं काम चालू आहे त्या साईडनी, नवीन ब्रिजचं. आणि इथे रस्ता चांगला आहे. गोवे आलं, गोवे. गोवेला जरा एकेरी रस्ता आहे आणि खड्डे नव्हते. खड्डे कुठे कुठे आहेत मी तुम्हाला सांगतो आजूबाजूला, म्हणजे गाडी कुठून चालवायची. मधून गाडी चालवा, मधून गाडी चालवायला तुम्हाला जास्त खड्डे भेटणार नाहीत. राईट साईडला डायव्हर्जन, लेफ्ट साईडला जास्त चालवलं ना तर जिथे अप्रोच रोड आहेत, म्हणजे जिथे सिंगल लेन होतात किंवा कॉन्क्रीट रोड आपल्या ह्या रोडला भेटतो ना, तिथे जरासं तुम्हाला सांभाळून हे करावं लागेल. हा ब्रिज आहे, बम्प्स नव्हते. कोलाड जवळ आलं आहे. कोलाडला जरा रस्ता खराब आहे, तो पण बनवला असेल माझ्यामध्ये. ओ स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर. इथे स्पीड ब्रेकर होता, तुम्ही याल तेव्हा जरा सांभाळून. कोलाड पोलीस चौकी कोलाड आलेला आहे. स्पीड ब्रेकर होता, मी उडवला, तुम्ही उडवू नका. अजून एक स्पीड ब्रेकर आहे. हा नाही उडवणार, हा दिसला मला पुढे. ते कोलाडमध्ये स्पीड ब्रेकरच आहेत, भरपूर आहेत ते. पण अजून एक आला.
सगळा खेळ स्पीड ब्रेकरचा आहे कोलाडला. कोलाडला गेल्या वेळी रस्ता खराब होता भरपूर, आता बघितलं पाहिजे कसं आहे. हे बाबा जात नाव इथे खड्डा छोटासा, थोडासा परत स्पीड ब्रेकर. आणि या कोलाडला ह्या ब्रिजचं काम चालू आहे, इथे काहीतरी ब्रिजचं काम चालू आहे वाटतं, त्यामुळे रस्ता ह्या साईडचा लेफ्ट साईडचा रस्ता खूप खराब होता. आता पॅच मारला आहे लोकांनी, पण एवढं काय वाटत नाही. हा का असं चाललं आहे? अरे या ट्रकवाल्या पागल आहेस काय रे? तुझ्यामुळे मला दिसलं नाही का? ओके, गेल्या वेळी जायसाठी आणि यायसाठी मला वाटतं इथूनच होतं, म्हणून मला ट्रॅफिक लागलं. बरोबर पुढे वाटतं ते की इथे होतं काय माहीत नाही, त्यामुळे माझे खूप वांदे झाले होते. हा रस्ता त्या साईडचा रस्ताच बंद होता, आता त्या साईडचा रस्ता चालू केला. ओके, त्यामुळे एवढं काय नाही. कोलाड संपलं आहे, रस्ता खड्डे नव्हते एक पण. कोलाडपर्यंत तर आलो आपण बिना खड्ड्याचं. आओ 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 ना घबराओ, आओ आओ रुत है मुलाकात की. हाँ नहीं 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 अरे नहीं, कोलाड येऊन गेल 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 गेल. कोलाडपर्यंत तरी खड्डे नाही भेटले जास्त, 4 व्हीलर आरामात येऊ शकतात. हा लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो. 1 सप्टेंबरचा सकाळचे वाजले 7:30ला 4 मिनटं बाकी, आणि आपण आलो आहे एकदम सुसाट. आत्तापर्यंत तरी कोलाडला पोचलो आहे. इथे जरा रस्ता खराब आहे बघा, बघू शकता तुम्ही. जरासा हा पॅच जरासा खराब होता. पुढे बघा 4 लेन नाही, एक साईड चालू केला आहे मस्त रस्ता. एक साईड बंद आहे, एक साईड चालू आहे, आणि रस्ता भारी आहे. वाव, हा एक साईड चालू आहे, एक साईड कॉन्क्रीट आहे मस्तपैकी, आणि एक साईड कायच नाही. कोलाड येईल आता. ओके, 1 तास आता होईल, आणि मला वाटतं बॅटरी परत संपेली. बॅटरी संपली की आपण तिसरी बॅटरी टाकूया, आणि त्यानंतर चार्जिंगची पण सोय करूया. एवढा रस्ता आता पुढे जरासा डायव्हर्जन आहे. मला वाटतं तिथं ब्रिजचं गाव समोर एक ब्रिजचं काम चालू आहे, म्हणून थोडं डायव्हर्जन दिलं आहे, पण रस्ता बनवला आहे. ओके, रस्ता चांगला बनवला आहे. बॅटरी संपली की परत एक 5 मिनटाचा ब्रेक घेऊया, बॅटरी चेंज करूया, आणि मग परत निघूया. ओके, जाण्यासाठी या लोकांनी रस्ता पॅच मारून ठेवला आहे, येण्यासाठी नाही. बघा, जाण्यासाठी मस्त केला आहे रस्ता, म्हणजे जिथे खड्डे होते ना तिथे पॅच केला एकदम भारी, आणि येण्यासाठी नाही. इथे फक्त एक छोटासा खड्डा दिसतोय. ओके, इथे जरासा अप्रोच खड्डा होता, जाण्यासाठी वेगळा रस्ता आहे मुंबईला, तो रस्ता भारी आहे. हा रस्ता जरा कॉन्क्रीटचा आहे, हा पण भारीच वाटतोय. बघूया कुठपर्यंत भारी आहे. अरे हा असा का करतोय? जा क्रॉस कर त्याला. पुढे कॉन्क्रीटचा रस्ता आहे, कॉन्क्रीटच्या रस्त्याला जो अप्रोच रोड आहे तो जरासा खराब आहे. आणि रस्ता मस्त आहे पुढे. बापूर रोपे
कोलाड गेलेला, आता इंदापूर, मग मानगाव. थोडासा रस्ता बंप आहे इथे, मला वाटतं. हां, छोटीशी नदी आहे, त्या नदीच्यावर छोटासा ब्रिज आहे. तर ब्रिज जर असा बंप आहे, खड्डा नव्हता, बंप होता, स्पीड ब्रेकर टाईप. पुढे काय बाबा, माती आले वाटतं रस्त्यावर, पूर्ण माती रस्त्यावर आले. ट्रक इथून टर्न मारतात बाहेर, त्यामुळे. ओके, इथून वन वे होतोय परत. थोडासा वन वे झाला इथे, पण एक खड्डा. ओके, एक जागी खड्डा होता, खड्डा नाही हा, भरलेला होता. एसटीवाल्या मला पुढचा रोड बघून दे, पुढे खाली आहे. इथे जाम लागलाय का? हो, रस्त्याचं काम चालू आहे. एक साईड सोडतायत, एक साईड बंद आहे. रस्त्याचं काम चालू केलं आहे ह्या लोकांनी. शिंदे साहेब आले. अरे यार, याच्या पुढे गेलो असतं किती बरं झालं असतं. शिंदे साहेब आले आणि ह्यांना बंबू दिला मजबूत. अरे रे रे रे, अरे रे 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 रे. बघा, रस्त्याचं काम चालू आहे मजबूत. इथे थोडासा पॅच, काय नाही, खराब नाही, ठीकच आहे. अरे बाप रे, किती उडाले ते. हां, मजबूत काम चालू आहे, मजबूत बांबू भेटला वाटतं यांना. दिवस रात्र काम चालू आहे. गणपतीपर्यंतचा रस्ता एकदम सुसाट होऊन जाणार आहे, ज्या प्रकारे लोक कामं करत आहेत. पाऊस पडला ना मोठा की परत खड्डे ना झाले पाहिजे बस. आणि शिंदे साहेबांनी येऊन रस्त्याची पाहणी करून रस्ता बनवायला तर लावला आहे, काही बोला. इकडच्या कॉन्ट्रॅक्टर्स जे होते त्यांना बंबू दिला असं मी ऐकलंय. वा, एवढाच फक्त बघा, तो फक्त मला तिथे थोडं टाईम लागला. रस्ता चांगला होता, म्हणजे गणपतीपर्यंत रस्ता एकदम भारी होऊन जाईल. फक्त आता काम चालू होतं, माझा ब्रेक लागला. आता रस्ता झाला. वो तो कोई यार थी जो, वो तो कोई यार थी जो. वाव, का रस्ता आहे कोलाडच्या नंतर, भारी एकदम. तर मंडळी, तुम्हाला कोकणात यायचं असेल तर पाली, निजामपूर, मानगाव मार्गे येण्यापेक्षा ह्या मार्गे या. मस्त रस्ता झाला एकदम. आणि जिथे हे होते खड्डे होते ना, तिकडचं पॅच टाकायचं काम चालू आहे. तुम्हाला जरा पण प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे यावेळी. फक्त ट्रॅफिक, गाड्या जास्त असते तर ट्रॅफिक लागेल, बाकी काय माहीत नाही आपल्याला. वा, पे अँड पार्क. विंड ब्लास्ट भरपूर होतं यार आज.
CNG आहे बघा, इथे एक CNG आहे. CNG होता इथे, कोलाड सोडल्यावर CNG आहे. खाली होता एकदम. कोलाड सोडून मला वाटतं 5-6 किलोमीटरच्या नंतर एक CNG आहे. खाली होता, एकदम खाली होता, कोण नव्हतं. हे सकाळी ह्या टायमाला तरी कोण नव्हतं. तर तुम्ही येऊ शकता बिंदास. हे बाबा नू थांबा रे जरा. हा बघा, हा अजून एक CNG महानगरचा राईट साईडला. महानगर गॅस दिसतोय तुम्हाला राईट साईडला, तो पण CNGचं आहे. हा बघा, हा CNG आहे, महानगर गॅस CNG. वाव, किती CNG. आणि खाली होता एकदम, कोण नव्हतं तिथं पण. नमस्कार मंडळी, वाजले आहेत 7:41. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आणि आपण आहोत नागरोळीला. स्लो गो स्लो, रस्ता खराब आहे. ओके, जाऊ शकतो आरामात यार. गाडी 4 व्हीलर तर आरामात जाईल. नागरोळीला आलो आपण आणि इथून परत एकेरी रस्ता सुरू. बॅटरी संपली होती, 10 मिनटं थांबलो जरा. 10 नाही, मला वाटतं 7-8 मिनटं थांबलो काहीतरी. 7-8 मिनटं थांबलो आणि बॅटरी चेंज केली आता. आणि बाकीच्या बॅटऱ्या लावल्या चार्जिंगला 2. अजून आपल्याकडे ही तिसरी बॅटरी आहे. त्यानंतर अजून 2 बॅटऱ्या ज्या चार्ज केलेल्या आहेत त्यातली एक फक्त 87%वर आहे. इंदापूरला आलो आपण. इंदापूरच्या आधी यार बॅटरी का संपली. इंदापूरपर्यंत आलो असतो तर इंदापूरपर्यंत एक हे व्हिडिओ टाकला असता नको जाऊन दे. हा मोठा व्हिडिओ करूया आपण महाडपर्यंतचा. आता मला वाटतं ही बॅटरी महाडपर्यंत आरामात जाईल. वा वा, काय रस्ता दिसतोय मस्त. ब्लॅक टॉप. इंदापूरचा बायपास नाही गेला म्हणून इंदापूरच्या आतून जावं लागतं. आणि रस्ता इंदापूरच्या आतून खूप भारी आहे. म्हणजे ओल्ड गोवा रोड होता ना, तो आहे भारी एकदम. किती लांब आहे, भरपूर लांब आहे यार. इंदापूरमध्ये धुकाच धुका आहे बघा. 7:45 होत आलेत. 2 मिनटात 7:45 व्हायला. आणि आपण आत्ता इंदापूरच्या धुकामध्ये आहोत. परत कॅमेरा चेक केला होता. कॅमेराचं वायझर नाही सॉरी लेन्स परत इश्यू झाला आहे. म्हणजे फॉग आहे, एक डॉट येतो यार त्याच्यावर, कशामुळे काय माहीत. त्यामुळे फुटेज थोडीशी ब्लर असेल. एका जागी 1-2 स्पॉट असतील फुटेजवर, बाकी चांगली आहे. पेट्रोल, अरे पेट्रोल संपलं आहे. पेट्रोल भरायचं आहे, मेन पेट्रोल भरलं पाहिजे. पेट्रोल पेट्रोल पेट्रोल. ओ बाप रे, ST वाल्याने का आणली गाडी यार भारी. ST वाल्याने का गाडी टाकली धम झुरून करणं. न घबराओ, रुत है मुलाकात की. हाँ नहीं अभी नहीं. आता मला वाटतं फक्त लोणेरेला जरा रस्ता खराब आहे बस, बाकी एकदम रस्ता मस्त आहे. ओके, इथून तिकडे आणि तिकडून इकडे. ओके, इथून परत दोन्ही साईडला रस्ता चालू झाला आहे. आणि इथे ट्रॅफिकवाले होते, गाड्या थांबवत आहेत कशाला काय माहीत. इंदापूर क्रॉस केला आपण आणि परत 4 लेन भेटलेला आहे आपल्याला. रस्ता खराब आहे का? हो नाही, रस्ता चांगला आहे. फक्त ब्लॅक टॉप आहे म्हणून मला आपल्याला वाटलं असं की रस्ता खराब आहे. ब्लॅक टॉप होता, रस्ता खराब नव्हता, चांगला आहे रस्ता. इंदापूर कधी येणार आहेस तू?
इंदापूर तू कधी येणार आहेस. नशीब पाऊस नाही, तर पाऊस असताना आपण भरपूर स्लो आलो असतो. पाऊस नसल्यामुळे आपल्याला जरा स्पीड मेंटेन करायला भेटली. खुर्च्या घेऊन कुठे चालले ती लोक. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आहे. मानगाव क्रॉस करून पहिला पेट्रोल बघूया. मानगावच्या आधी नको. मानगाव तर आरामात जाणार आपली गाडी. मानगाव क्रॉस करून यासाठी की कारण मला मानगाव कंटिन्यू एकाच ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे. पोलादपूरपर्यंत पोहोचलो पाहिजे आपण या बॅटरीमध्ये. बस रस्ता तर एकदम सुसाट बनवला आहे मित्रांनो. एस टीवाला कुठं. अरे 200 मीटरवर डायव्हर्जन आहे का हे. रोड चेंज. सिंगल लेन झाला पण रस्ता मस्त आहे. रस्ता ब्लॅक टॉप आहे. ब्रिजचं काम. ओके, ब्रिजवर हे येणार आहे. मानगावला आलो आपण. हो, इथून तिकडे जाणार आहे. बायपास, मानगावचा बायपास इथून जाणार आहे. पण काम अजून चालू नाही. मानगावला पोचलो आपण. अरे वा, एवढं लवकर. सिंगल लेन असला ना की जरा लाईट देऊन चालवावं लागतं. गाड्या कधीही कुठे येतात. ट्रकवाल्या एवढा बाहेर. ओके, त्याला ओव्हरटेक करायसाठी बाईकवाल्याला. जोशी वडेवाले आले. मानगावचे जोशी वडेवाले. हे मानगाव स्टेशन. हे मानगाव स्टेशन होतं. मानगाव एस टी स्टँड याला आणि तिथून येतो रस्ता बाहेर निजामपूरवरनं येणारा, जो आपण खालापूर. ओके, हां, खालापूर टोल नाका. खालापूर टोल नाक्याच्या नंतर पालीचा रोड पकडून मग निजामपूरला येतो ना आपण, तो रोड. तर आता इथे जर मानगावमध्ये ट्रॅफिक भेटेल आपल्याला, कारण सिंगल रोड असल्यामुळे. हा जर साईडने चालेल तर आपण जाऊ. हां, नशीब. हा बघा, पुणे मानगाव आलेला आहे. हा मानगावचा एस टी स्टँड राईट साईडला आहे. आणि हा जो लेफ्ट साईडने रस्ता आहे, तर हा बघा, हा जो रस्ता आला आहे लेफ्टनी, हा राईटला एस टी स्टँड. हा लेफ्टनी जो रस्ता आला आहे तो आला आहे आपला पाली निजामपूर. खालापूरवरनं जे टोल भरून येतात ना त्यांच्यासाठी, तर इथे बाहेर पडणार. इथे आत्तापर्यंतचा रस्ता तुम्ही बघितला, मला किती 2.5 तास पण नाही लागले. म्हणजे माझ्या इथून पनवेलला 6 वाजता होतो, अजून 8 नाही वाजले, 10 मिनटं, 2 तासाच्या आत मी मानगावला आलो आहे. म्हणजे रस्ता बघा किती मस्त होता. थोडासा रस्त्याचं जिथे खड्डे होते तिथे पण पॅचिंगचं काम चालू आहे. आणि गणपतीपर्यंत रस्ता एकदम सुसाट होणार. आज 1 तारीख आहे. 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबर रोजी असा रस्ता एकदम भारी.
इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।